नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. महिलांविषयीच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्यविषयक तुमच्या मनातील शंकांचं, तुमच्या प्रश्नांचं लाईव्ह फोन इन उत्तरांद्वारे समाधान म्हणजेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा कार्यक्रम सखी सह्याद्री. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे अनेक रोगांसाठी विना औषध, विना शस्त्रक्रिया, ॲक्युपंक्चर उपचार पद्धती. आपलं शरीर हे एक अजब रसायन आहे. विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये विनासायास चालू असतात आणि त्यालाच आपण आरोग्य असं म्हणतो. मात्र जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा रासायनिक औषधांशिवाय, ऑपरेशनशिवाय आपले आजार बरे होऊ शकतात हे आपल्याला माहीतच नसतं. शरीरातील काही विशिष्ट बिंदूंवर उपचार करून विना औषध, विना शस्त्रक्रिया, ॲक्युपंक्चर उपचार पद्धती अतिशय प्रभावीपणे आपल्याला मदत करत असते. कशी ते आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्येष्ठ ॲक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर पी.बी. लोहिया आणि डॉक्टर सचिन लोहिया. नमस्कार डॉक्टर्स, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. दोन्ही डॉक्टर्सचा मी थोडक्यात परिचय करून देते. प्रोफेसर सर डॉक्टर पी.बी. लोहिया हे MBBS MD मूळ ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे चेअरमन, वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन बीजिंग चायनाचे व्हाईस चेअरमन आहेत. बीजिंग मेरिडियन रिसर्च सेंटर चायनाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. तसंच जर्मनी आणि श्रीलंका आणि अनेक देशांमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. फिजिशियन ऑफ सेंचुरी या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. बेस्ट डॉक्टर हा चायनामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आज आपले दुसरे डॉक्टर आहेत, त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर सचिन लोहिया हे MBBS ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. चायना येथील शासकीय ॲक्युपंक्चर महाविद्यालयामध्ये तसेच व्हिएतनाममधील जागतिक आरोग्य संघटना येथे ॲक्युपंक्चरचा अभ्यास त्यांनी पूर्ण केलेला आहे. चायना येथील ॲक्युपंक्चर परिषदेमध्ये गोल्ड ऑक्स अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे काउन्सिल मेंबर सुद्धा आहेत ते. दर्शको, अनेक रोगांसाठी विना औषध, विना ऑपरेशन, ॲक्युपंक्चर उपचार पद्धती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष करून चर्चा करणार आहोत मणक्यांचे विकार, स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क, संधिवात, डायबिटीज, हृदयविकार, किडनी विकार, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, मासिक पाळीच्या समस्या अशा विविध आरोग्यविषयक समस्यांवर ॲक्युपंक्चर उपचार पद्धती याविषयी, इतरही अनेक उपचारांविषयी, इतरही अनेक रोगांविषयी आपण ॲक्युपंक्चरद्वारे कसे समाधान करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयीचे जे तुमचे प्रश्न आहेत, तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक असालच, प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करा. 2498-8050 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर्स, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर पी.बी. लोहिया सर, आज आपण स्वतः ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आहात, पण मग तुम्ही ॲक्युपंक्चरकडे कसे वळलात हा मला पहिला खूप उत्सुकता आहे प्रश्न विचारण्याची. माझं मॅटर्निटी आणि सर्जरीचं मोठं हॉस्पिटल होतं मराठवाड्यात, परळी वैजनाथ येथे. मी स्वतः, माझी पत्नी डॉक्टर स्वाती, माझे दोन्ही मुलं डॉक्टर सचिन सारंग, त्यांच्या मिसेस, सगळेच आम्ही मेडिकल डॉक्टर आहे. ॲलोपॅथी प्रॅक्टिस खूप चांगली होते. पैसा भरपूर मिळाला पण मानसिक समाधान नाही मिळाला. मला नेहमी असं वाटायचं की आपण
फक्त लक्षणांचा उपचार करतो गोळ्या औषध देऊन, पण रोगाला कायमस्वरूपी नीट करत नाही. ही खंत माझ्या मनात होती. त्यामुळे एक मेंटल फ्रस्ट्रेशन होतं की इतकं शिकून उपयोग काय आपल्या ज्ञानाचा. म्हणून मी ॲक्युपंक्चर पद्धतीकडे वळलो. ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये रोगाचं मूळ जर शोधून काढता आलं तर रोग मुळासकट नीट करण्याची दाट शक्यता असते. त्याशिवाय त्यात काही खर्च नाही, औषधं नाही, औषधाचे दुष्परिणाम नाही, असे अनेक ह्याचा विचार करून मी या पद्धतीकडे वळलो. पण मग ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय असतं सर? ॲकस म्हणजे सुई आणि पंक्चर म्हणजे टोचणे. आपल्या शरीरावर बरेचसे असे बिंदू असतात ज्याच्यावर टोचून आपण रोगाचा उपचार करतो. जसं प्रत्येक रस्त्याच्या खाली एक नाली असते, तर नाली किंवा पाईपलाईन मध्ये काही कचरा अडकला तर आपण काय करतो, मॅनहोलचं झाकण काढतो आणि त्यातून एक काठी घालून तो कचरा काढतो. तसं आपल्या त्वचेच्या खाली मेरिडियन लाईन असतात पाईपलाईन सारख्या, त्यातून चेतना प्रवाह वाहत असतो. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे, चेतना आहे, त्याचा प्रवाह होत असतो. त्याच्यात जर काही अडथळा निर्माण झाला तर पेन किंवा पॅरालिसिस किंवा अजून काही प्रकारचे रोग उद्भवतात. तर आम्ही काय करतो, ॲक्युपंक्चर पॉईंट हा मॅनहोल सारखा असतो. त्या ॲक्युपंक्चर पॉईंटमधून सुई घालतो, त्याला हरवतो. जसं आपण कचरा काढतो तसा अडथळा आपण दूर करतो. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ॲक्युपंक्चर चिकित्सा करता हे आम्हाला समजलंय. पण इतर उपचार पद्धतींपेक्षा ॲक्युपंक्चर पद्धती विशेष कशी वेगळी आहे आणि फायदेशीर आहे? नाही, विशेष सगळ्यात महत्वाचा फायदा की औषध कुठलंच नाही, ड्रगलेस थेरपी. आजकाल खास करून ॲलोपॅथीत आम्ही केमिकल वापरतो आणि केमिकल असल्यामुळे त्याचे बरेचसे साईड इफेक्ट असतात. खास कारण प्रत्येक केमिकल जे आम्ही घेतो, प्रत्येक औषध जे गोळी खातो आम्ही, ती आपल्या किडनीला आणि लिव्हर दोन्हीला काही प्रमाणात डॅमेज करत असते. त्याचे अनेक दुष्परिणाम असतात. ॲक्युपंक्चरमध्ये औषध नसल्यामुळे दुष्परिणाम काहीच नाही. दुसरी गोष्ट, औषधाचा खर्च नाही. तिसरी गोष्ट, ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही तपासण्या करताना आमची तपासायची पद्धत अत्यंत सोपी आहे आणि त्यामुळे तपासण्याचा खर्च हा खूप कमी होतो. त्यामुळे भारतासारख्या गरीब देशाला, जिथे मेजॉरिटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, तर अत्यंत कमी खर्चाची उपचार पद्धती आहे. बऱ्याचशा ठिकाणी ऑपरेशन टाळू शकतो, औषधाची तर गरजच नाही. आणि रोग जर फार कमी प्रमाणात असेल तर काही पॉइंटवर नुसतं दाब देऊन आम्ही नीट करू शकतो. अच्छा, ओके. मग सर, हे ॲक्युपंक्चरने नेमकं रोगाचं निदान कसं केलं जातं? डॉक्टर सचिन, तुम्ही काय सांगाल? ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये शरीराच्या बद्दल माहिती घेणं हे फार महत्वाचं आहे. रुग्णाला प्रथम आल्यानंतर त्याला काय काय त्रास होतो हे जाणून त्याच्या शरीरामध्ये जे चेतना प्रवाह, थोडक्यात आता मी एकदा पहिले माहिती करून देतो शरीराची. तर हे आपलं असं शरीर, ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे या शरीरावरती असे अनेक एनर्जीचे चॅनल्स असतात. हे सर्व एनर्जी चॅनल एकमेकांना अटॅच असतात, एकमेकांना जोडून असतात. हे सर्व मिळून शरीराला चालवतात. जसं आपण औषधी उपचार पद्धती किंवा इतर ह्याच्यामध्ये आपण अवयवाप्रमाणे सगळं गणित आखतो, शरीरामध्ये कुठला अवयव खराब झालं, किडनी, लिव्हर असं, तर याच पद्धतीप्रमाणे ॲक्युपंक्चरमध्ये हे एनर्जी चॅनल आम्ही पाहतो. हे एनर्जी चॅनल आतमध्ये किडनी, लिव्हर, हार्ट हे सर्वांना चालवत असतं. तर ह्याच्यामध्ये कुठलं एनर्जी चॅनल प्रभावित झालंय ज्याच्यामुळे किडनी खराब झाली, किंवा कुठलं एनर्जी खराब झालं ज्याच्यामुळे हृदयावर परिणाम झाला, किंवा कुठलं एनर्जी चॅनल खराब झालं ज्याच्यामुळे गुडघेदुखी आहे किंवा स्लिप डिस्क झालं, हे सगळं आपण त्याचं कारण शोधतो. असं नाही की गुडघेदुखीचा एक पेशंट आहे तर सगळ्यांना जसं आपण एकच औषध किंवा पेनकिलर देतो तसं ह्याच्यामध्ये नाहीये. त्या रुग्णाला सगळे प्रश्न विचारून त्याच्यामध्ये त्याला मुख्य काय तक्रार आहे आणि कशामुळे झाली असावी हे आपण प्रामुख्याने नाडी परीक्षेप्रमाणे जाणून घेतो. पहिले नाडी, रुग्ण आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा करून त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये कुठले चॅनल्स वीक आहेत, कशामध्ये उष्णता वाढलेली आहे हे आपण पाहतो. त्याच्यानंतर आपण जीभ पाहतो. जिभेवरून पण बरेचसे लक्षणं शरीराचे लक्षात येतात की त्याच्यामध्ये उष्णता आहे का, त्याच्यामध्ये विकनेस आहे, पचनक्रियेचा दोष आहे. त्याच्यामध्ये जिभेचे विविध रंग असतात, पांढरा, हिरवा, पिवळा, त्या पद्धतीने, किंवा त्याच्या बाहेरच्या रेषा आहेत ते रेड आहेत का, किंवा त्याला सूज आहे का, त्याप्रमाणे त्या बॉडीच्या सिस्टीममध्ये काय फॉल्ट आहे. जोपर्यंत तुम्ही अंतर्गत सिस्टीमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही तो प्रॉब्लेम सारखा सारखा येत राहणार. मग आपण काय करणार की आजार हा नेहमी मॅनेजच होईल, म्हणजे तात्पुरता उपाय होईल. आतमधून तुम्ही त्याचा मूळ शोध घेतला तर फक्त मॅनेज नाही तर आपण त्याला ट्रीट करू, म्हणजे त्याच्यावर उपचार करू. हे फार महत्वाचं आहे. या पद्धतीमध्ये हे फारच महत्वाचं आहे. तुम्हाला
ह्याच्यामधून रोगातून मुक्ती मिळणं हे आमचं सगळ्यात पहिले उद्देश आहे. निश्चितच म्हणजे रोगाला समूळ उच्चाटन करणं, रोगाचं फक्त मूळ. ते लक्षण आहे त्याला ट्रीट न करता पूर्ण रोग शरीरातून कसा बरा होईल ह्याविषयी अजून काय सांगू शकाल सर तुम्ही? ह्याच्यामध्ये आता आधुनिक तंत्र जे आहे त्याप्रमाणे आता बरेचसे नवीन इन्व्हेस्टिगेशन आले. जसं आपण ॲलोपॅथीमध्ये सिटी स्कॅन, MRI असं आलेलं आहे, तसं आमच्याकडे ॲक्युपंक्चरमध्ये ॲक्युग्राफ नावाचं एक उपचार, ॲक्युग्राफ नावाचं एक तपासणी असते, ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला जे हे दाखवले चेतना प्रवाह, एनर्जी चॅनल, ते कुठले वीक आहेत, कुठल्यामध्ये उष्णता आहे, कुठले ग्रीन आहेत. आता मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतो माझ्या. एक आपण आता लॅपटॉप मधलं जे चित्र आहे त्याविषयी जाणून घेऊया, म्हणजे त्याच्याविषयी सर आपल्याला अधिक माहिती देतील. ॲक्युग्राफ तपासणीमध्ये आपल्या शरीरात जे 12 बेन मेरिडियन असतात, अच्छा. तर प्रत्येक मेरिडियन मध्ये किती ऊर्जा आहे ते कळतं. त्याच्यामुळे आज पेशंटला असलेला रोग, त्याचं मूळ कारण काय, पंचमहाभूताचा एक ग्राफ येतो, तो वर जो आता आहे, आपण बघू वरचा जो शकतोय. ग्राफ दिसतोय त्या लाल, निळ्या आणि हिरव्या रेघा जे दिसतात ते आपले जे 12 महत्वाचे अवयव आहेत त्यातली ऊर्जा दाखवतात. हिरवा रंग ह्याचा अर्थ नॉर्मल, निळा रंग ह्याचा अर्थ ऊर्जा कमी आहे, आणि लाल रंग ह्याचा अर्थ ऊर्जा जास्त आहे आणि त्यात उष्णता आहे. आणि खालचा जो दिसतो गोल ग्राफ, आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं असतं, आणि रोग जे होतात हे पंचमहाभूतातल्या इम्बॅलन्समुळे, बिघाड्यामुळे होत असतात. तर खालचा जो ग्राफ आहे त्याच्यात पंचमहाभूताचा तो ग्राफ आहे तो, तर त्याच्यावरून आम्हाला कळतं की रोगाचं मूळ कारण काय. आणि मी मगाशी सांगितलं की ॲलोपॅथीमध्ये आम्ही लक्षणांचा उपचार करतो, ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही मूळ कारण शोधून काढून करतो. उदाहरणार्थ एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर ॲलोपॅथीत आम्ही हार्टचाच ट्रीटमेंट करतो. याच्यात आम्ही हार्टचं कारण किडनीचं आहे की लिव्हरमध्ये आहे की लंगमध्ये आहे त्याचा उपचार करतो. त्याच्यामुळे तो उपचार कायमस्वरूपी होऊ शकतो. अच्छा. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती नेमकी कशी असते आणि त्याचा अवधी किती लागतो, डॉक्टर सचिन काय सांगाल? ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीमध्ये सरांनी जसं सांगितलं की ॲक्युपंक्चर म्हणजे निडल पंक्चर करायची असते, तर ह्याच्यामध्ये ही प्रत्येक रुग्णाला अशी एक वेगळी निडल वापरली जाते. हे सेपरेट पॅकिंगमध्ये असतं, त्याचं सील पेशंट समोर फोडण्यात येतं आणि प्रत्येक वेळेला नवीन निडल वापरली जाते. ह्याच्यामधली ही निडल जी आहे ही जसं ॲलोपॅथीचं इंजेक्शन निडल इथाइल ऑक्साईड स्टरलाइज असतं, तसं ही स्टरलाइज निडल आहे. तर ही निडल जसं आता एक पॉइंटवर दाखवतो मी, हा बिंदू आहे ज्याला मी LI4 म्हणतो, किंवा चीनी भाषेमध्ये ह्याला हेगू किंवा होकू म्हणतो. तर या पॉइंटला आपण ही निडल अशी लावतो. आता मला ही निडल लावण्यात आली. ही निडल अतिशय सूक्ष्म आहे, आपल्या केसासारखी बारीक आहे, तर ह्याचा जास्त वेदना होत नाहीत, किंवा हे काढल्यानंतर अगदी तिथनं ब्लड पण येत नाही, कारण की ह्याच्यामध्ये औषध जाण्यासाठी छिद्र नाही आहे. या निडलचा उद्देश एवढाच आहे की मी पहिले जे तुम्हाला शरीर दाखवलं त्याच्यावरती जे चेतना प्रवाह आहेत, एनर्जी चॅनल आहेत, त्याच्यामध्ये जो अडथळा आहे तो काढणे. तिथं निडल लावल्या कारणाने शरीर जागरूक होतं आणि इथलं जो पॉइंट आहे तो स्टिम्युलेट होतो, आणि तो जो पॉइंट आहे, एखादी गोळी आपण जशी झोपेसाठी घेतो तसं काही पॉइंट असतात ज्याच्याने झोप येऊ शकते, काही पॉइंट असतात वेदनामुक्तीसाठी. त्या ठिकाणी आपण ते पॉइंट्स लावतो, ज्याच्या कारणाने ते पॉइंट सुद्धा जसं औषधाची गोळी झोप आणते किंवा वेदनामुक्ती देते, तसे ते पॉइंट्स झोप येण्यासाठी, वेदनामुक्तीसाठी, पोटाचे, किडनीचे, लिव्हरचे कशाचे विकार असतील त्याच्यासाठी ते उपयुक्त ठरतात. निश्चित सर. आणि आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. अशोक ठाकरे प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोलतोय नाशिकवरून. आणि माझ्या मिसेस पॅरालिसिसचा मागे स्ट्रोक येऊन गेला. एक साईडचा डोळा या साईडला, पूर्ण उजव्या साईडला आलेला आहे. 14 ऑगस्टला झालं साधारण. तर इथे MD डॉक्टरना दाखवलं, त्यांनी गोळ्या औषधं देऊन 3 दिवसाचा कोर्स केलेला आहे. तर पुढे काही फरक जाणवत नाही, डोळ्याला असा बंद होत नाही आणि चेहरा गाल फुगवत नाही किंवा त्याच्यात काही ताकद नाही राहिली. ठीक आहे अशोकजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सचिन सर काय उत्तर द्याल? लकव्याचे बरेचसे प्रकार असतात. जसं अशोकजींनी सांगितलं, तर त्याच्यामध्ये एक अर्धांगवायूचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये अर्ध शरीर कमकुवत होतं, जसं अर्धा चेहरा, एक साईडचा हात, एक साईडचा पाय. तसंच त्यांनी जे सांगितलं की चेहरा थोडासा वाकडा आहे किंवा डोळा थोडा तिरकस वाटतो, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा अर्धांगवायू असतो ज्याच्यामध्ये 7 नंबरची नस कमजोर झालेली असते, त्याला फेशियल पॅरालिसिस म्हणतात. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर अर्धांगवायूसाठी तर ॲक्युपंक्चर जगभर फेमस आहे.
ॲक्युपंक्चर उपचार हे प्राथमिक स्वरूपामध्ये आजकाल पूर्ण जगामध्ये घेतलं जातं. अर्धांगवायू झाल्याबरोबर 2 ते 5 दिवसामध्ये जर ट्रीटमेंट सुरू केली तर साधारण 15 दिवसामध्ये रुग्ण 90% नीट होऊन जातो. जुना झाला अर्धांगवायू त्याच्यानंतर मेंदू जो कमकुवत पडलेला आहे त्याला पुन्हा स्वबळावर येण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर त्याच्यामुळे एक साधारण 4-6 महिन्याचा पण अवधी धरतो. प्रत्येक महिन्यामध्ये एक 5 ते 10 दिवस ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. औरंगाबाद येथे रुग्णालयात राहण्याची सोय आहे. राहण्याचा खर्च नाहीये, फक्त उपचाराचा खर्च लागतो. त्या पद्धतीने तुम्ही तिथं जाऊन अर्धांगवायूसाठी उपचार घेऊ शकता. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर जो लकव्यासारखं झाला असेल किंवा डोळ्याचा जर प्रॉब्लेम आहे तर आतमधून पण काही त्याच्या मांसपेशींमध्ये बदल झाला असेल, त्याच्यामुळे तो तिरकस झाला असेल, त्याचा थोडा अतिरिक्त अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्याला योग्य उपचार असा करता येईल. म्हणजे फेशियल पॅरालिसिस असो किंवा हेमिप्लेजिया असो ह्याच्यावर ॲक्युपंक्चर उपचार पद्धती हमखास आणि द ट्रीटमेंट अशी आपण नक्की म्हणू शकतो. जेवढा ताजा असेल तेवढं फास्ट होणार. निश्चित. सर, आता तुम्ही जी नीडल थेरपी दाखवली, सुई दाखवली, अनेकांना, मला वाटतं दर्शकांना हा प्रश्न असेल की सुई म्हटली ना की प्रचंड भीती वाटते, बाबा ती सुई वगैरे नको मला, इतर काही उपाय आहे का, काय सांगाल सर? तसं पाहिलं तर सुई ही एकदम सूक्ष्म आहे, केसाप्रमाणे आहे. लावताना मी स्वतःला लावून दाखवली. माणसाला जास्तीत जास्त भीती स्वतःवरच काहीतरी करण्याची वाटत मला तर काही वाटली नाही. तर त्याचप्रमाणे आपल्याला जर निश्चितच निडलची जर भीती असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स असतात. ते आपण इलेक्ट्रोड्स विविध पॉइंट्सवर लावून ते मशीनच्या साहाय्याने उत्तेजित करू शकतो. किंवा लेझर नावाची ट्रीटमेंट असते ज्याच्याने पण उत्तेजित करता येतात पॉइंट्स, त्या पद्धतीने पण करता येईल. किंवा मॉक्सिबशन म्हणजे एक हीटिंग मेथड आहे, त्याच्याने उष्णता दिली जाते बिंदूंना आणि त्या पद्धतीने करता येते. परंतु पूर्ण जगामध्ये जी प्रसिद्ध उपचार पद्धती आहे ही ती निडलचीच उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये काही पॉइंट्स वरती आपण हे सूक्ष्म निडल लावून उपचार करतो. त्याचे रिझल्ट पण फार फास्ट येतात. चीनमध्ये खूप जास्त वापरण्यात येतात. माझ्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये एवढे सर्व सेंटर्स मिळून 700-800 रुग्ण होतात. आजपर्यंत कोणाला अशी काही खास भीती वाटली नाही. 2-2 वर्षाची मुलं अगदी हसत खेळत उपचार घेतात. त्याच्यात आम्ही अजून एक पद्धत शोधून काढली. पूर्वी आमचं ऑपरेशनचं हॉस्पिटल होतं ना, तर ऑपरेशनसाठी जी थ्रेड वापरतो त्याला कॅटगट म्हणतो. तर आम्ही काय करतो की जसं आता तुम्ही म्हणलात की याची भीती वाटते, तर ॲक्युपंक्चरच्या महत्वाच्या पॉइंटला त्या थ्रेडचा, कॅटगटचा एवढा तुकडा आम्ही इंजेक्शन टाकतो. त्याचा सुरुवातीला टाकताना थोडासा दुखेल, ते नंतर त्याचा काहीच त्रास होत नाही आणि त्याचा इफेक्ट हा 3 ते 4 आठवडे राहतो. म्हणजे महिन्यात एकदाच करावं लागतं. ज्यांना खूप चांगला इफेक्ट पाहिजे त्यांना आम्ही दोन्ही करतो, कॅटगट करतो आणि हे करतो. म्हणजे अगदी पेनलेस अशी ही थेरपी आहे, त्यामुळे कोणीही ह्या विषयी भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाहीये. तर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, संभाजी गायकवाड प्रश्न विचारतायत गोव्यावरून. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. मी संभाजी गायकवाड ओल्ड गोव्यान बोलतोय, गोवा. मला प्रॉब्लेम असा आहे की मला कावीळ झाली, गेले 1 महिना झालं मला जेवण जात नाहीये. बरोबर, पुढे विचारा. आणि त्याच्यामुळे माझं विकनेस आलाय. फक्त 1 महिना झालं पाणी सुद्धा जात नाही. जर पाणी मी गार पाणी घेतलं तर माझं वॉमिटिंग होतंय, उलटी होते. आणि त्याच्याप्रमाणे जेवण मी फक्त फळाच्या ज्यूसवर आहे आणि मला चालताही फारसं येत नाही. आणि खूप विकनेस मला जाणवते. किती दिवसाचं असं होईल. मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतलेली आहे, पण ते बी कॉम्प्लेक्स गोळी आणि अँड्रेसन अशा प्रकारचे गोळी आहे. ॲलोपॅथीच्या तज्ञांना मी दाखवलं तर ते म्हणतायत ही या गोळ्यांना ह्यानं होऊन जाईल. मला खूप काळजी वाटते. कृपया मला उत्तर मिळावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद. कावीळ हे जे असतं त्याला आपण व्हायरल हिपॅटायटिस म्हणतो आणि हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे ॲलोपॅथीत त्याला ट्रीटमेंट नाही. तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही काय करतो की शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो आणि लिव्हरची एनर्जी वाढवतो. त्यामुळे कावीळ सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये चांगली होऊ शकते. आमच्याकडे नाशिकला एक पेशंट होता, त्याला कावीळमुळे पुढे त्याचं लिव्हर खराब झालं, लिव्हर सिरोसिस. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. 15 दिवस त्यांनी पोट असं एवढं मोठं झालं होतं, पाय असे झाले होते. तर बॉम्बे हॉस्पिटल सांगितलं की आता वाचणार नाही, ह्याला घरी घेऊन जा. नाशिकचा पेशंट होता. तर त्याला मी ॲक्युपंक्चर केलं आणि 10 दिवसाच्या आत त्याचं हे जे गर्थ होतं, ॲब्डोमिनचं गर्थ, डेरी 22 सेंटीमीटर कमी झाली. त्याचं वजन 15 किलो कमी झालं. पेशंट आला तेव्हा त्याला बसता येत नव्हतं, एवढं मोठं पोट होतं. आमच्याकडे 10 दिवसात तो बसायला लागला, उडबशा करायला लावला आणि सायकलवर बसून त्याच्या
ऑफिसमध्ये सगळ्याला जाऊन भेटून आला. बरोबर. आपल्याला एक फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. आदेश कोठारी प्रश्न विचारतायत पनवेलवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. आमचा प्रश्न असा आहे की हा जे ॲक्युप्रेशर आहे हा स्किन डिझीजवर किंवा आपलं एक्झिमा जे असतो ते क्युरेबल असू शकतो, कारण वर्षानुवर्ष माझ्या आईला ते आहे आणि ते या ॲक्युप्रेशरने क्युअर होऊ शकतो का? ठीक आहे, धन्यवाद. छान प्रश्न विचारलाय. सचिन सर काय सांगाल? स्किन डिसीज वरती ॲक्युपंक्चर निश्चितच कामात येतं. एक्झिमा म्हणजे शरीरभर खाज येत असेल किंवा काही पॅचेसमध्ये खाज येत असेल तर ह्याचे बरेचसे प्रकार असतात. डर्मॅटायटिस, एक्झिमा, सोरियासिस. तर ह्याच्यामध्ये शरीरावरची जी कातडी आहे त्याचं लवकर त्याच्यामध्ये जे सेल्स असतात ते एकावर एक थर साचतं आणि तिथे खाज येत राहते. काही लोकांना अगदी रक्त पण येतं त्याच्यातनं. तर ह्यासाठी आपण ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे त्याचं कारण शोधू शकतो. मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही नाडी परीक्षा किंवा जिभेच्या परीक्षणाप्रमाणे ते शोधतो. ॲक्युपंक्चर प्रमाणे आपलं जे लंग्स आहे, लंग्स जे आहेत, फुफ्फुस, ते शरीराच्या कातडीला एनर्जी सप्लाय करतं. अनेक केसेसमध्ये फुफ्फुसामध्ये एनर्जी खूप जास्त झाली, हीट जास्त झाली, त्याच्यामुळे ते खाजवतं जास्त. तर ह्या फुफ्फुसांमध्ये एनर्जी जास्त का झाली? प्रतिकारशक्तीचा दोष आहे किंवा अंतर्गत जेवढे अवयव आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे आणि फुफ्फुस आहे, तर अंतर्गत अवयवांमध्ये कुठं प्रॉब्लेम झालेला आहे, कुठं डिसहार्मोनी क्रिएट झाली हे शोधून त्या लंग्समध्ये हीट का वाढली आहे ते शोधावं लागतं. लंग्समधली हीट आम्ही एक पॉइंट असतो त्याच्यातनं ब्लड काढतो आणि दुसऱ्या पॉइंटला देतो. त्याच्याने लागली शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. त्याच्याने तुम्हाला गुण लवकर दिसू शकेल, परंतु दीर्घकालीन उपयोगासाठी त्याच्यामध्ये पेशंटला तपासून त्याच्यामध्ये उपयुक्त असे 8-10 ॲक्युपंक्चरच्या बिंदूंवर मी उपचार करू शकेल. त्याच्याप्रमाणे त्या रोगाला आपण थांबवू शकतो किंवा बरं करू शकतो त्या पद्धतीने. निश्चितच. आणि मगाशी आपल्याला एक प्रश्न आलेला तेव्हा आपण हेमिप्लेजिया किंवा चेहऱ्याचा जो लकवा आहे त्याविषयी ॲक्युपंक्चर अतिशय प्रभावी आहे असं तुम्ही सांगितलं. डॉक्टर लोहिया, जेव्हा ऍक्सिडेंट होतो सर किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी होते आणि तेव्हा जो पॅरालिसिस वगैरे येतो त्याच्यासाठी पण काही उपचार आहे का? मी एक इंटरेस्टिंग केस सांगतो. औरंगाबाद जवळ गंगापूर नावाचं गाव आहे. तिथे किराणा दुकानदार आहे सारडा म्हणून, 32 वर्षाचा, मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला आणि 12व्या नंबरच्या मणक्याचे D12 6 तुकडे झाले. स्पायनल कॉर्ड पूर्ण त्याचा डॅमेज झाला. दोन्ही पाय लुळे झाले. लघवीचा कंट्रोल केला, शौचाचा कंट्रोल केला. एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. डॉक्टरने ऑपरेशनची तयारी केली पण सांगितले की ऑपरेशन नीट होणार नाही. पेशंट तिथून पळून आमच्याकडे आला. मी त्याला म्हणलं मेडिकल सायन्स प्रमाणे हे अशक्य गोष्ट आहे की तू परत चालू शकशील, पण प्रयत्न आपण करू शकतो. आनंदाची गोष्ट आहे की फक्त 8 दिवसात तो 100% चांगला झाला. चालायला लागला, पळायला लागला. आमच्याकडे औरंगाबादला एक जागतिक परिषद होती, त्यात या पेशंटला दाखवलं होतं सगळ्यांना. माझे बरेचसे विद्यार्थी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. कॉन्फरन्सला चायना, जपान, इंग्लंड, अमेरिकेहून लोक आले होते. ही केस दाखवली, पेशंट दाखवला, MRI दाखवला. सगळ्याला खूप आश्चर्य वाटलं. चीनच्या एका डॉक्टरने त्याला उडवासा करायला लावल्या, जोरजोरात मारलं जिथं स्पायनल कॉर्ड क्रश झाला होता आणि त्याला विचारलं की तू वजन उचलू शकतो का? तो म्हणला मी आधी 70 किलो उचलत होतो, आता 110 उचलतो. सांगायचा अर्थ की याच्यात सुद्धा फायदा होऊ शकतो, परंतु प्रत्येकालाच एवढा फायदा होईल असं नाही. रिझल्ट हे प्रत्येक पेशंटचे वेगळे असतात. पण ॲलोपॅथी त्याला काहीच उपचार नाही. ॲक्युपंक्चरमध्ये आपण निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. सर, अजून एक प्रकार म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी. आजकाल सगळ्यांना व्यत्यासात नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितली जाते. ही आपण टाळता येऊ शकते का? वयाच्या 40 नंतर आपल्या गुडघ्यामधलं लुब्रिकेटिंग फ्लुइड जे असतं, सायनोइड फ्लुइड किंवा मराठीत आपण त्याला वंगण म्हणू, ते कमी होत असतं. इट इज पार्ट ऑफ एजिंग. तर आपल्या गुडघ्यामध्ये सायनोइल शीत असतं जे हे लुब्रिकंट तयार करत असतं. आपण काय करतो की ॲक्युपंक्चर, एखादा माणूस काम करत नसेल, काम करता करता डुलक्या घेत असेल तर त्याला एक थोबाडीत मारू किंवा चिमटे घेऊ, ओट कामाला लाग. तसं आम्ही ॲक्युपंक्चरच्या सहाय्याने ते सायनोइल शीतला टोचतो आम्ही, ते सायनोइल फ्लुइड तयार होतं. दुसरं, लिव्हरमध्ये एनर्जी कमी असेल तर सायनोइल फ्लुइड कमी असतं आणि किडनीत एनर्जी कमी असेल तर हाडं वीक असतात, कार्टिलेज वीक असते. तर आम्ही काय करतो की सायनोइल फ्लुइडचं स्टिम्युलेशन वाढवतो आणि लिव्हर आणि किडनीची ऊर्जा वाढवतो. माझ्या आतापर्यंत जवळजवळ 34 वर्षापासून मी ॲक्युपंक्चर करतोय. एकाही पेशंटला मी नी रिप्लेसमेंटला पाठवलेलं नाही. प्रत्येक पेशंटला कमीत कमी 60%, 70%, 80%
एकदम चांगला होऊन जातो. बरोबर, निश्चितच. आणि अतिशय दिलासाजनक अशी ही बाब आहे. सर, आज अनेक वेळेला अगदी आपण आपल्या इथे शिवसेनेचे माजी आमदार आहेत नीला देसाई म्हणून, त्यांना बसून उठायला त्रास होता, पायऱ्या चढायला त्रास होता, मांडी घालता येत नव्हती. त्यांचा आम्ही 2-3 महिने ॲक्युपंक्चर उपचार केला. आज त्या 100% चांगले आहेत आणि पक्ष कार्यात पहिल्याप्रमाणे ऍक्टिव्ह आहेत. हा, म्हणजे हे पण फार महत्वाचं आहे की फक्त बरे नाही तर सक्रिय कार्य करणं, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑल्सो इम्प्रूव्ड. त्यांचं वय 70 वर्ष आहे. हो, किती छान. सर, अनेक वेळेला ना आजकाल लहान तरुण वयात सुद्धा मानेचे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे किंवा कंबरदुखी आहेत, अनेक असे आजार तरुणांना सुद्धा होत असतात. तर ह्याच्याविषयी काही आपण करू शकतो का? मान आणि कमरेचे विकार पण पार्ट ऑफ एजिंग आहे. आपलं वय जसं जसं वाढतं तसं 2 मणक्याच्या मध्ये जी चकती असते, ज्याला आम्ही डिस्क म्हणतो, ती डिस्क पातळ होत जाते आणि ती झिजत जाते. मणके पण झिजत जातात. मग जास्त झीज झाली की ते डिस्क मधला न्यूक्लियस रप्चर होतो आणि बाहेर येतो, प्रोट्रूड होतो आणि आपल्या स्पायनल कॉर्डला मग तो दाबतो. स्पायनल कॉर्डला किंवा नर्व्ह रूटला. जर हे मानेच्या मणक्यात झालं तर हात दुखतो किंवा हातात मुंग्या येतात. कमरेच्या मणक्यात झालं तर पाय दुखतो किंवा पायात मुंग्या येतात. याला मी ॲलोपॅथीमध्ये स्लिप डिस्क म्हणतो. ॲलोपॅथी सुरुवातीला आम्ही पट्टा देतो, गोळ्या खाऊ घालतो, ट्रॅक्शन देतो, नंतर ऑपरेशन करायला सांगतो. पण हे ऑपरेशन अतिशय रिस्की असतं. ह्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ऑपरेशनचे. ॲक्युपंक्चरमध्ये कुठलंही ऑपरेशन न करता आम्ही काय करतो की त्या ठिकाणी जी तो ह्याचा न्यूक्लियसचा तुकडा जो शिरेला किंवा स्पायनल कॉर्डला दाबतोय त्या ठिकाणी आम्ही लुब्रिकंट वाढवतो. त्या तुकड्याची वर जी सूज आली ती कमी करतो आणि त्या ह्याचा दाब कमी झाल्यामुळे पाय दुखणे किंवा हात दुखणे, मुंग्या येणं हे एकदम नीट होऊन जातं. मला स्वतःला L5S1 मध्ये इतका सिव्हिअर स्लीप डिस्क होता की हैदराबादच्या एअरपोर्टला मी कोलॅप्स झालो. मला उठताच येत नव्हतं. अक्षरशः मला उचलून विमानात टाकावं लागलं. आज मी 100% चांगला आहे. मला 2 वेळेला फूड ड्रॉप झाला होता. फूड ड्रॉप म्हणजे पाय असा करता येत नाही स्लीप डिस्कमुळे. मी पूर्ण चांगला झालो. असे आमचे शेकडो पेशंट आहेत की ह्याच्यात सुद्धा जसं गुडघ्यासाठी कोणाला ऑपरेशनला पाठवलं नाही तसं कमरेसाठी सुद्धा कोणाला पाठवलं नाही. हैदराबादला आमच्याकडे एक पेशंट होता, VIP पेशंट, ज्याला L4, L5 मध्ये सिव्हिअर स्लीप डिस्क होते. त्याला असं कुशीवरून वळता येत नव्हतं. हैदराबादच्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल. ऑपरेशनला तो भीत होता. माझ्याकडे स्ट्रेचरवर त्याला आणलं. बिलीव्ह मी त्याला पाहिलं आणि डायरेक्ट म्हणलं की तुला घर को आपको भागते जाना है की चलते जाना. ही कुड नॉट बिलीव्ह. फक्त 3 ठिकाणी मी पॉइंट लावले आणि 5 मिनिटात त्याला चालायला लावलं आणि उडूबशा करायला लावल्या. पण हा सिम्प्टोमॅटिक इफेक्ट आहे. त्याला ऑपरेशन टाळण्यासाठी पुढे आम्ही 3-4 महिने ट्रीटमेंट दिली. बरोबर. सांगण्याचा अर्थ स्लीप डिस्कचं ऑपरेशन आपण टाळू शकतो. हो, एक्सेलेंट सर. आणि अँकलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा जो एक विचित्र प्रकार असतो की ज्याच्यामध्ये वेदना तर अत्यंत असतात, इतरही अनेक शारीरिक प्रॉब्लेम्स सुद्धा असतात, याविषयी काही आपण ट्रीटमेंट देऊ शकतो? अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसमुळे कॅल्शियम डिपॉझिशन होतं. डिस्कमध्ये होतं, डिस्क स्पेसमध्ये होतं, लिगेमेंटमध्ये होतं. त्याच्यामुळे हाडाला हाडं असे चिटकतात, मणक्याला मणके असे चिटकतात आणि त्यामुळे असा पाठीला असा बाक येतो. त्याला म्हणतात अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस. बऱ्याच वेळेला इथं C1 C2 जर चिटकला तर ही मान अशी करता येत नाही. म्हणजे पेशंटला इकडे पाहायचं असेल तर तो असा पाहतो. हा, तर याला सुद्धा ॲलोपॅथीत आम्ही काही नाही करू शकत, पेन किलर देतो फक्त. ॲक्युपंक्चरमध्ये याला सुद्धा कमीत कमी 60 to 80% बाकमध्ये सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतो. पेन तर कमी होतोच पण त्याचा जो बाक आहे तोही कमी होतो. अँकिलोजिंगमुळे सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय येतो की हिप जॉईंट चिटकून जातो आणि मग त्याला ॲलोपॅथीत रिप्लेसमेंट करावं लागतं. आम्ही जी मेन ट्रीटमेंट करतो अँकिलोजिंगमुळे की हिप रिप्लेसमेंट करायची पाळी येऊ नये, हा बाक कमी करावा आणि हे जे चिटकणार आहे, ही जी मुवमेंट रिस्ट्रिक्ट होणार आहे ती त्याचा रेंज वाढवावा, म्हणजे बऱ्यापैकी आपण हेल्प करू शकतो. फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो आणि टाचदुखी ह्यावर काही उपाय आहे का सर? फ्रोझन शोल्डर हा ज्यांना डायबिटीस त्याचा जास्त कॉमन असतो. फ्रोझन शोल्डरमध्ये हात असा वर होत नाही किंवा असा मागे जात नाही. याला ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला उपाय आहे. आमच्याकडे औरंगाबादला आमच्या मुकुंदवाडीमध्ये एक महिला होते, तर तिचा उजवा हात काहीच काम करत नव्हता, म्हातारी बाई. त्यामुळे सून फार नाराज होते. ते माझ्याकडे घेऊन आली. तिला फक्त एक निडल लावली, स्टमक 38 पॉईंट पायावर असतो, एक सुई लावली आणि बिलीव्ह मी 5 मिनिटात तिचा हात पूर्ण फिरायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सून पेढे घेऊन आली, माझ्या पाया पडली. पेशंटपेक्षा सूनच जास्त खुश होती कारण सासू सकाळपासून कामाला लागली. टेनिस एल्बोचं म्हणाल तर टेनिस एल्बोमध्ये असं करताना या इथे पेन होतो. आमच्याकडे इतकीच पेरिऑस्टियल ॲक्युपंक्चर नावाचा प्रकार आहे. फक्त
एका सिटिंगमध्ये कमीत कमी 80 ते 90% त्रास कमी होतो. टेनिस बॉलचे खूप पेशंट आम्ही करतो. सर आणि तासदुखी हा पण एक प्रॉब्लेम असतो. तासदुखीसाठी सुद्धा खूपच चांगलं ट्रीटमेंट आहे. साधारणतः एक 15-20 सिटिंग दिल्या की 80% त्रास कमी होऊन जातो. अच्छा. आणि याशिवाय मग सकाळ संध्याकाळ गरम पाण्यात थोडं मीठ टाकायचं आणि पाय बुडून बसायचं. सर आणि आता महिला विषयक आजचा आपला कार्यक्रम आहे, तर अनेक महिलांना मासिक पाळीच्या समस्या असतात किंवा पीसीओडी सारख्या समस्या असतात, सौंदर्याच्या विविध समस्या असतात, तर ह्यावर सुद्धा ॲक्युपंक्चर प्रभावी आहे का? मासिक पाळीमध्ये पाळी न येणं, ब्लिडिंग कमी होणं, ब्लिडिंग जास्त होणं आणि ब्लिडिंग इरेग्युलर होणं हे हार्मोनल बॅलन्स आणि इम्बॅलन्सशी संबंधित असतं. आणि ॲक्युपंक्चरच्या पद्धतीप्रमाणे लिव्हर आणि किडनी ह्या दोन्हीशी संबंधित असतं. तर मासिक पाळीचे विकारात आम्ही पेशंटला जसं सांगितलं नाडी परीक्षा करतो, जीभ पाहतो, ॲक्युग्राफ काढतो आणि आम्ही त्याचं मूळ कारण शोधून काढतो की लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, किडनीमध्ये, आणि त्याच्यात आहे तो कशामुळे आहे. आणि सर्व प्रकारचे विकार आम्ही नीट करू शकतो. पाळी न येणं, कमी येणं, इरेग्युलर येणं. आणि पीसीओडीमध्ये जो मेन प्रॉब्लेम, पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी, त्यात मेजॉरिटी लोकांना पाळीच येत नाही आणि आली तरी ओव्ह्युलेशन होत नाही. तर पीसीओडीला सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला उपचार आहे. ॲक्युपंक्चरमुळे पाळी रेग्युलर येऊ शकते, लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि पीसीओडीच्या बायकांना कभी खुशी कभी गम सारखे अटॅक येत असतात. कधी खूप खुश आणि कधी खूप दुःखी असतात. तर ते सुद्धा ॲक्युपंक्चरने कमी करतात. ओके. इन्फर्टिलिटीसाठी ॲक्युपंक्चर खूप चांगला आहे, मेल इन्फर्टिलिटी किंवा फिमेल इन्फर्टिलिटी. आमच्याकडे औरंगाबादला एक पेशंट होता, त्याला ॲझोस्पर्मिया होता, म्हणजे शुक्रजंतू तयार होत नव्हते. खूप जुनी गोष्ट आहे. त्याला मी ॲक्युपंक्चर केलं, त्यावेळेला मी नवीन होतो ॲक्युपंक्चरमध्ये, प्रयोग म्हणून केला. 2 महिन्यात बायकोला गर्भधारणा झाली. त्याच्यानंतर आम्ही ह्याचं परत टेस्ट करून घेतले. याचं सीमेन ॲनालिसिस नॉर्मल होतं. 3 डिलिव्हरी आमच्या हॉस्पिटलमध्ये झाल्या, कारण त्यावेळेला माझं मॅटर्निटीचं हॉस्पिटल होतं आणि कुटुंब नियोजनचं ऑपरेशन सुद्धा आम्हीच करून केलं. निश्चित, म्हणजे अतिशय प्रभावी अशी ही इन्फर्टिलिटीसाठी सुद्धा चिकित्सा आहे सर. याचबरोबर आपण विविध हाडांचे विकार बघितले, महिलांच्या समस्या बघितल्या. तसंच सर अनेक वेळेला म्हणजे रोगांमध्ये सर्वात महान आणि मोठा रोग म्हणजे डायबिटीस. डायबिटीसचे रुग्ण आज भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात आणि डायबिटीस आणि त्याच्याबरोबर त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स ह्याविषयी आपण काही मदत करू शकतो का? तर डायबिटीस मेनली हा इट इज रिलेटेड टू पँक्रियाज. तर ॲक्युपंक्चरमुळे आपण पँक्रियाजला स्टिम्युलेट करू शकतो, ज्यामुळे इन्सुलिन शरीरामध्ये तयार होतं. आम्ही पेशंटचे औषध एकदम बंद करत नाही. पेशंटचे औषध चालू ठेवतो, त्याच्यावर ॲक्युपंक्चर देतो आणि नंतर जसं जशी ट्रीटमेंट पुढे जाईल तसं हळूहळू औषधाचा डोस कमी करतो. अच्छा. पण आम्ही जर हेरिडिटरी डायबिटीस असेल तर त्याला आयुष्यभर ॲक्युप्रेशर करायला सांगतो, पुढे घरच्या घरी उपचार करायला सांगतो. डायबिटीसमध्ये मेन प्रॉब्लेम हा कॉम्प्लिकेशन असतो. काही लोकांची किडनी खराब होते, काही लोकांना डोळ्यामध्ये रेटिनोपॅथी होते आणि काही लोकांना न्यूरोपॅथी म्हणजे पायाचे बोटं बधीर होतात, मुंग्या येतात. तर आमच्याकडे मेजॉरिटी लोक जे येतात ते ह्या कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी येतात आणि ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगले, म्हणजे आमच्याकडे मेन लोक जे येतात ते किडनी ट्रान्सप्लांट टाळण्यासाठी येतात. तर पेशंटचं क्रिएटिनिन जर 7-8च्या पेक्षा जास्त असेल किंवा युरिया जर 100-150च्या पुढे असेल तर ॲलोपॅथीमध्ये त्याला आम्ही ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस सांगतो. तर हे टाळण्यासाठी येतात आणि कमीत कमी 70% लोकात आम्ही हे टाळू शकतो. ॲक्युपंक्चर हे खूप इफेक्टिव्ह आहे किडनी फेल्युअरसाठी. अच्छा, म्हणजे किडनीच्या रुग्णांसाठी सुद्धा ॲक्युपंक्चर अतिशय प्रभावी आहे. तसंच अनेक वेळेला आपण आता बघितलं की अनेक शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो. तशीच एक महत्वाची शस्त्रक्रिया म्हणजे हृदयविकारांविषयी, तर ह्याविषयी काही आपण मदत करू शकतो का? आपल्या हृदयाला जी आर्टरी रक्त पुरवठा आहे त्याला म्हणतात कोरोनरी आर्टरी. तर वय जसं जसं वाढतं तसं या कोरोनरी आर्टरी ज्या त्या बारीक होत जातात आणि त्याच्यामुळे ब्लॉक तयार होतात. एक ब्लॉक असेल तर ॲलोपॅथीत त्याला मी अँजिओप्लास्टी करतो, 3 किंवा जास्त असतील तर त्याला बायपास करतो. तर लोक जे आमच्याकडे येतात ते हे टाळण्यासाठी येत असतात. हृदयविकार सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना छातीत दुखलं की वाटतं हार्ट अटॅक आला, ते खोटं आहे. हृदयविकार सगळ्यात मेन आहे की पेशंटला खूप दरदरून घाम येतो. अच्छा. दुखतं कधी इथं दुखू शकतं, कधी दातात, कधी पाठीत, कधी हातात, कुठे दुखू शकतं. तर लोक आमच्याकडे हे टाळण्यासाठी येतात ऑपरेशन आणि एकदम चांगला इफेक्ट आहे. औरंगाबादला आमच्याकडे एक पेशंट आहे, तिला 3 आर्टरी ब्लॉक होत्या, 8-10 पावलं चाललं तर बसावं लागायचं. तिला डॉक्टरने बायपास सांगितलं होतं. मी सुद्धा सांगितलं की ऑपरेशन कर, कधी जीव जाईल. ती बाई म्हणली मेली तर हरकत नाही पण मी ऑपरेशन नाही करणार. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि 4 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर ती बाई 2 किलोमीटर तिच्या घरून आमच्या क्लिनिक पर्यंत पायी चालत येऊ लागली.
तर बऱ्याच लोकांचं ऑपरेशन आम्ही टाळू शकतो. सर, अनेक वेळेला आपण डायबिटीज बघितला, किडनीचे विकार बघितले, त्याच्यानंतर आपण आता बघितलं की हृदयाच्या विकारांसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. तुम्ही सांगितलं की डायबिटीजमधलं कॉम्प्लिकेशन, डोळ्याचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी अतिशय प्रभावी आहे. इतर डोळ्यांचे विकार आहेत आणि कानामध्ये बहिरेपणा वगैरे येणं, ह्यावर पण प्रभावी आहे का? डोळ्याचे मेन जे विकार आहे अंधत्वाचे, एक आहे ऑप्टिक नर्व खराब होणे, ज्याला आम्ही ऑप्टिक ॲट्रोफी म्हणतो. बऱ्याच वेळेला हा ॲलोपॅथीच्या औषधाचा साईड इफेक्ट असतो किंवा ग्लॉकोमामुळे सुद्धा ऑप्टिक ॲट्रोफी होऊ शकते. तर ऑप्टिक ॲट्रोफी किंवा डोळ्याचा पडदा खराब झाला, रिटिना खराब झाला, तर त्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये निश्चितपणे आपण प्रयत्न करू शकतो आणि कमीत कमी 60 ते 70% लोकांना बऱ्यापैकी दिसायला लागतं. तसंच कानाची ऑर्टरी नर्व जर खराब असेल तर कानामध्ये ट्रर असा आवाज येतो, ज्याला मी टिनिटस म्हणतो, आणि कमी ऐकायला येतं. याच्यात सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये बऱ्यापैकी चांगला उपचार आहे आणि अंदाजे 70 ते 80% बहिरेपणाच्या रुग्णाला ॲक्युपंक्चरचा चांगला फायदा होतो. निश्चितच ॲक्युपंक्चर उपचार पद्धती ही अतिशय प्रभावी उपचार पद्धती आहे. याविषयीचाच आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. काय आहे तो आपण थोडक्यात पाहूया. महिलांनी गरोदरपणाची सूचना डॉक्टरांना निश्चित द्यावी. ॲक्युपंक्चरच्या सुया या नेहमीच नवीन वापराव्यात. ॲक्युपंक्चर करण्यापूर्वी व केल्यानंतर 1 तास तरी कॉफी, चहा प्यायला, जड अन्न खाऊ नये. ॲक्युपंक्चर केलेल्या दिवशी मद्यपान करू नये. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती दरम्यान 1 तास आधी व नंतर विश्रांती घ्यावी. आजचा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता दिनांक 1 फेब्रुवारी 2017 अर्थात बुधवारी रात्री 10 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता असा आहे, आमचा ईमेल आहे facebook/sakhisayadri.ed. ईमेल आहे sakhisayadri@gmail.com. सर, आपण आता विविध विकारांवर ॲक्युपंक्चर कशी प्रभावी आहे याविषयी जाणून घेतलं. मायग्रेन नावाचा जो एक प्रकार असतो, अतिशय त्रासदायक प्रकार असतो, त्यामध्ये आपण ॲक्युपंक्चर करू शकतो का? मायग्रेन म्हणजे अर्ध डोकं दुखत असतं. तर ह्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे पण काहीतरी कारण असतं. अनेक लोकांना प्रदीर्घ काळापासून सर्दी असते किंवा डोळ्याची समस्या असते किंवा मानदुखी खूप असते. त्याच्यानंतर मग डोकेदुखी हळूहळू सुरू होते आणि ते वरच्यावर वाढत जाते. आणि ह्याच्यामध्ये सायबेलियम मायग्रेनिल नावाचे आम्ही टॅबलेट्स ॲलोपॅथीमध्ये देत असतो. ते घेतल्याबरोबर तात्पुरतं बरं वाटतं. ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे आपल्याला त्याचं कारण शोधून काढायला लागतं. जनरली यकृतचं जे एनर्जी चॅनल असतं त्याच्यामध्ये हीट खूप जास्त झालेली असते, उष्णता जास्त झालेली असते. तर ती उष्णता आपण कमी केली, जसं औषधांनी लगेच डोकेदुखी बंद होते, तसं आपल्या उपचारांनी पण तात्काळ ती कमी करण्यात येऊ शकते. परंतु त्याच्या पाठीमागचं कारण आपण शोधून नीट केलं तर ते कायमचं जाऊ शकतं. माझ्याकडे एक औरंगाबादचा रुग्ण होता. तर तो म्हणला की सर, डोकेदुखी एवढी प्रचंड होते आणि एवढा जास्त राग चिडचिड होते की जोपर्यंत ही बरी होणार नाही मी लग्न करणार नाही. तर या रुग्णाला मी नीट केलं. साधारण मला 5-6 महिने लागले नीट करायला. एक 3 वर्षानंतर माझ्याकडे तो त्याच्या बायकोला आणि मुलीला घेऊन आला की या डॉक्टरमुळे मी लग्न केलं, नाही तर माझं मायग्रेन नीट झालं नसतं तर मी लग्न केलं नसतं. तसंच माझे एक डॉक्टर म्हणजे मला जे शिकवत होते फिजिशियन, त्यांची नात 8 गोळ्या सायबेलियमच्या सोबत खायची. त्यावेळेला तिची डोकेदुखी बंद व्हायची. नंतर ती एवढी जास्त वाढली की ती डोकं भिंतीला आदळायची. तर या मुलीला मी नीट केलं. आजही ती लग्न करून खुश आहे. म्हणजे मायग्रेन हे इनक्युरेबल आणि अनेक लोकांना इनक्युरेबल म्हणलं जातं. ॲक्युपंक्चरमध्ये निश्चितच एक फार चांगलं आशेचं किरण आहे. प्रत्येकाने ह्याचं वापर केलं पाहिजे. असे माझे अनेक रुग्ण युट्यूबवर आहेत. मी प्रत्येक रुग्ण इथं दाखवू नाही शकत. ते युट्यूबवर रुग्ण पाहू शकतात की कुठले कुठले रोग नीट होतात. बरेचसे आहेत. निश्चितच माहितीचं एक विशाल जाल आहे ते आणि त्याचा निश्चितच आपण सर्वांनी उपयोग करावा. सर, तुमचं अनेक पुस्तकं, अनेक साहित्य तुमची प्रसिद्ध आहे. थोडक्यात काही दाखवू शकाल का आम्हाला माहिती? सरांनी लिहिले हे काही पुस्तक आहेत. ह्याच्यामध्ये हे मराठीचं ॲक्युप्रेशर पुस्तक आहे. 25 ते 30 रोगांवरती घरच्या घरी तुम्ही कुठले बिंदू दाबून रोग तो नीट करू शकता किंवा त्याला तात्पुरतं तुम्ही दाबू शकता, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे हे जसं मराठीत आहे हे इंग्रजीत पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये ज्या लोकांना इंग्रजीत हवं आहे त्याच्यामध्ये पण हेच पॉइंट्स दाखवलेले आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सचित्र दाखवलेले आहेत बिंदू. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते शोधून काढायला सोपं जाईल. त्याचप्रमाणे एक हिंदीमध्ये पुस्तक आहे
जे त्याचप्रमाणे हेच पुस्तक जर्मनमध्ये रिलीज झालेलं आहे, गुजरातीमध्ये रिलीज झालेलं आहे, अनेक भाषेमध्ये, आता पुढे तामिळमध्ये येणार आहे हे पुस्तक. तसंच हे जागतिक स्तरावरती जास्तीत जास्त वापरलं जाणारं अॅक्युपंक्चरिस्टसाठी पुस्तक आहे, ऍडव्हान्स अॅक्युपंक्चर म्हणून. तर ह्याच्यामध्ये पंचतत्वाप्रमाणे प्रत्येक अवघड आजाराचे पॉइंट्स कसे शोधून काढायचे हे याच्यात शिकवलं जातं. याच पद्धतीने हे काही पुस्तकं मी घेऊन आलोय. तसंच आमचं प्रत्येक वर्षी एक इंटरनॅशनल सेमिनार होतं, ज्याच्यामध्ये फॉरेनहून डॉक्टर्स येतात, भारतभरात सरांनी जे प्रशिक्षित केलेले डॉक्टर्स ते येतात. तर त्याच्याने एकमेकांचं ज्ञान एकमेकांना वाटण्यात येतं. तर अशा आजपर्यंत आपल्या 8 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस झाले, त्याचे मासिक आहेत ते रिलीज झालेले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ अॅक्युपंक्चर म्हणून आणखी एक पुस्तक आहे, आणि आणखी कॉस्मेटिक पुस्तक, असे बरेच पुस्तकं आता नवीन नवीन प्रकाशित होत आहेत. निश्चितच एक माहितीचा महाजाल आज सरांनी उभं केलेलं आहे. अनेक विद्यार्थी प्रशिक्षित झालेले आहेत आणि अॅक्युपंक्चर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध करण्यामध्ये सरांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक विषयांवर, अनेक रोगांवर अॅक्युपंक्चर उपचार पद्धती अतिशय प्रभावी असते. अनेक विषय अजूनही घ्यायचे राहिले तरी थोडक्यात मला काही प्रश्न विचारायचे आहेत सर, ते तुम्ही मला थोडक्यात उत्तरं द्या. सर, पहिला प्रश्न आहे की अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीने दुष्परिणाम असतात का? दीर्घकालीन एकही दुष्परिणाम नाही. नी रिप्लेसमेंट ही टाळता येऊ शकते का? निश्चितच. दारू सिगरेटचे व्यसन हे अॅक्युपंक्चरने टाळता येऊ शकतो का? एपिलेप्सी किंवा पार्किन्सोनिझम ह्याच्यात उपाय आहे का? उपचार आहे. निश्चितच. सर, जाता जाता डॉक्टर लोहिया, तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? ही विना औषध उपचार पद्धती आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या रोगासाठी गोळ्या खात बसण्यापेक्षा घरच्या घरी अॅक्युप्रेशर करा. थोडक्यात समजा डोकं दुखलं, इथं दाबलं की ताबडतोब कमी होतं. आपल्याला उलटी होत असेल, इथून 3 बोटावर इथं दाबलं की मळमळ उलटी कमी होते. कुणी बेशुद्ध पडलं, नाकाच्या थोडं खाली इथे नाकाने टोचलं तर तो माणूस उठून बसतो. तर अॅक्युप्रेशर घरच्या घरी करा, औषधाचा खर्च कमी करा, दुष्परिणाम टाळा आणि सुखाने जागा. निश्चितच. म्हणजे शरीराचे स्वतःचे बिंदू जे आहेत ते स्वतः उपचार पद्धतीसाठी अतिशय प्रभावी आहेत. फक्त गरज आहे आपल्याला ह्याची माहिती मिळण्याची. हीच माहिती देण्याचा कार्यक्रम, हाच माहिती देण्याचा खटाटोप असतो सखी सह्याद्रीचा कार्यक्रम. मला वाटतं आज अॅक्युपंक्चर थेरपी ही एक अतिशय चांगली थेरपी, जी मूळतः भारतीय असलेली आणि बौद्ध भिक्खूंनी चायनामध्ये सुप्रसिद्ध केलेली आणि तिकडे नावारूपाला फळलेली ही जी चिकित्सा पद्धती आहे, ह्याचा आपण सुद्धा अतिशय चांगला उपयोग करू शकतो. हा विश्वास, हा आत्मविश्वास आज सर्व दर्शकांमध्ये निश्चितच जागृत झाला असेल असं आज मला वाटतं. डॉक्टर पी.बी. लोहिया, डॉक्टर सचिन लोहिया, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना अॅक्युपंक्चर ही अतिशय सुंदर, विना औषध, विना शस्त्रक्रिया, अतिशय प्रभावी उपचार पद्धती याविषयी माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शन आणि सखी सह्याद्री तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. नमस्कार.